याला उत्तर आहे तिसऱ्या अध्यायात. ज्ञाने विण नासिले आणि बुद्धी भेदासी आले. ज्ञानोबारायने ओवी इतकी सुंदर लिहिली, ज्ञाने विण नासिले आणि बुद्धी भेदासी आले. यांचं ज्ञान झालं कमी आणि बुद्धी झाली भ्रष्ट, त्यामुळे ही माणसं एकमेकाला कमी लेखतात. यावर तुमचं मत काय? म्हणून तर त्याला दणका दिला अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात. तिसऱ्याच अध्यायात सांडी हे मूर्खपण आणि उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड आणि धनुष्य घे, हान हे. माणसं जळाली पाहिजेत, जळाली पाहिजे. आपली माणसं जळाली, हो जळाली पाहिजे. माणसाने असंच वागायचं, उरफाट वागायचं. लोक तुम्हाला कधी ध्यानात ठेवायचं, कुठं राहतो. ज्ञान कमी झालं का बुद्धी भ्रष्ट झाली. आणि आज 80% लोकांची बुद्धी भ्रष्ट भरमिष्ट झाली. लोक अजून 2 वर्षांनी 2 रोग येणार आहेत. आता शिकतो कोरोना आलाय. आपले वाक्य कधी खोटे नाही ठरले अजून तर नाही भाऊ. 2 रोग येणार आहेत. एक रोग असा यावा आलाय आता, कोंबड्या नाही जात. कोंबड्या नेमका ग्रामपंचायतीला झाल्या, काय सपाटा उठला, काय पंचायती लागल्या आणि कोंबड्या गेल्या बा. निकाल लागला आणि कोंबड्या नीट झाल्या ना, काल कमी पडल्या. हो आता 2 रोग येणार आहेत, लिहून ठेवा. डॉक्टर बिक्टर कोणी असलं तर कबूल व्हा. 80% लोकांना दृष्टीदोष होणार आहे. आजही निम्मे लोक कीर्तनात माझ्यासमोर बसलेले, माझ्या सगट दिसाय कमी आहे. दृष्टीदोष झालेत लोकांना, दिसायला कमी झाले. का? याला सायंटिफिक रिझन सांगतो तुम्हाला. डोळ्याला 4 दोष आहेत. निकळ दृष्टिता, दूरदृष्टिता, दृष्टी सातत्य आणि दृष्टी वैमश्य. काहींना जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. काहींना लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. त्याला आंतरवक्र भिंगाचा चष्मा आहे. आणि 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. इंग्लिश मिडियमचं ज्युनियर केजीला इतका जाड काचा चष्मा आहे, त्याला 3 टीचर दिसते एका वर्गात. 3 टीचर असं इतकंच खिडकीतून जर घुसत येते. टीचर 3 टीचर आहे. तो एका तासाला 3 टीचर कशाला? टीचर म्हणले मग तुम्ही 6 जण एका बाकडे कश काय? हे दृष्टीदोष आहे. आणि दृष्टीदोष होण्याचं कारण ते 5-7 हजाराचं जे खोकडं आलंय. पागल झाली जनता, पागल. आणि त्याचे दुष्परिणाम आहे का? मोबाईलमुळे संवाद संपला. माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली. तुमच्या माझ्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, त्याने ते दुःख कमी होतं. आणि ही काळाची गरज आहे. हे मोबाईल वापरणारी इतकी भिकार, येडेबाबळीत, मुरीत, तुरीत, कपाशीत, सिमेंटच्या नळीत, चैन उघडी आणि वाचितात तरी काय शिळी गा बनाय बोकडा इकणे आहे. फार पागलपणा झाला, पागलपणा. एक म्हशीचं दूध काढा गेला आणि मोबाईल आला, पारडू पिऊन गेलो ते तसंच पाहत बसलो. बरं बोलायच्या पद्धती इतक्या बिंडोक आणल्यात. हॅलो हॅलो, अरे तो नाही बोलत, बंद कर. पार हवा चालली तुम्ही मागून, काल आडवतो तू. हॅलो 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 हॅलो, आता इकडं लाव. अरे काय पागल आहे का काय? हा विनोद नाही. आणि मानाने तुम्हाला हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मोबाईलमुळे माणसाची शक्ती कमी झाली. कोणती? बोलण्याची. माणसाची स्मरणशक्ती कमी झाली. बोलणं बंद झालंय लोकांचं. ते मोबाईल वापरायचं कमी करा. काय ते खोकडं कोणीकडून नव्हे, ते 7-8-10 हजाराचे. पाया पडून सांगतो, जगातल्या सगळ्या टेन्शनना एकच औषध आहे, भजन. जगातल्या सगळ्या टेन्शन. आणि माणसांना टेन्शन का आलं माहिती का? सध्या रक्त झालंय कमी आणि विचार झालेत. विचारलंय हो, समुद्राला आग लागली तर माशी कुठं जातील? काय विचार. दुसरा म्हणला माशी झाडावर चढतील. काय विचार आहे. तिसरा म्हणला झाडावर चढायच्या का म्हशी आहे का? म्हणजे म्हशी झाडावर चढा. काय विचार आहे. एखाद्या दारापुढं म्हशी यायची, तो नुसता म्हशीकच पाहायचा आणि तिला म्हणायचं एकदा तरी तुझ्या शिंगात घुसलं. काय विचार करायची गरज आहे का? म्हशी घुसलं ना म्हशीनं, केला बोंग्या. 7-8 महिने धरून ओढून काढलं. तर लोक म्हणले विचार करायचा तो, मला 6 महिने करीत होतो, मग मरतो का तू? आणि प्रत्येक माणसाच्या डोक्यात विचार झालेत जास्त आणि रक्त झालंय
कमी. माणसं टेन्शन मध्ये, आणि या टेन्शनला पर्याय लोकांनी काय काढला? पिऊन झोपणे. पिऊल्याने टेन्शन वाढते का? बिल द्यायचे असते. काही काही माणसं नुसते डरकाळे फोडीता. 5 वाजले, वाघ. 9 वाजता पडला, उत्ताना झाला चित्ता. वाद घालण्यात, भांडणं करण्यात आणि व्यसनाने जिंदगी बरबाद करण्यात आज मजा नाही. आज मजा नाही. आज तुमचं माझं भांडण करण्यात मजा नाही, कारण आपण दोघंही उद्या असू याची गॅरंटी नाही. आज वाद घालणं, भांडणं करणं या गोष्टीत आता मजा नाही. जीवन क्षणिक राहिले, काय गॅरंटी काय? खून करायला काय लय पैसे लागले. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो, कीर्तन संपल्या विंद्रीकर बोकस, बघशील नाही. 2 लाख म्हणले तो डबल बघशील त्याला काय. हो, पण त्याला फळ काय? मारामारीत फळ नाही. आज फळ फक्त भजन करून चांगलं वागण्यातच आहे. आज काय मारामारा करण्यात फळ आहे? भांडणं करण्यात काय फळ आहे? आज भांडणं करू नका. वाद हा तात्पुरता असावा, मिटून घेणारा असावा. काय मत आहे तुमचं? विचारानं पटत नाही म्हणून वाद होतो तो भाग. हे आता आमची महाराज मंडळी झालं का आमच्या कधी गच्छा झाल्या माग पुढं जाऊ द्या, किती कोण होत्या, पण पुढं आल्यावर रामराम तर घालायचं, माग पुढं मरून जाऊ. मग नाव नाही ठेवायचं कधी, पण एक ध्यानात ठेवायचं, वाद कधी नको आहे. राहायचं तरी किती दिवस आहे? काय तुमच्या माझ्या मारामाऱ्यात आणि भांडणं करण्यात मजा आहे? काय मजा काय? आणि राहायचं किती दिवस आहे? बरं दोघंही जाणार आहे. बरं किती भांडण झालं तर स्मशानभूमी सेपरेट आहे का? बा तुलाही खुनशी होत तर मग तुझ्या बापानं स्लॅब जाळलं का म्हणून तुला? तुला गावात न्याला तिथं. स्मशानभूमी तर एक आहे, जळाल्यावर राख सुद्धा. मग का तुमचे माझे वाद असावं? आयुष्य थोडं राहिलंय महाराज. आज कशाचीच गॅरंटी नाही. भांडणं कमी करा. काय माहिला म्हणलं, आता समजा तुम्हाला एकुलता एक पोरगा आहे, एकुलता एक, मग साधारणपणे सोना किती असतील? तू काय बोटो मोजी ती का काय? मग तिला वाटलं कॉलेजची. अगं बाई, एकच सून राही ना तुला, आणि तू उद्या उलाटली मिली तू, तर तुझ्या इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सुन. मग तुला एवढंही कळत नाही का? मग एक सून सांभाळायला काय त्रास आहे? कशाला भांडणं असावा? आज महाराज कीर्तनात बोलू नाही, मला दम निघत नाही. माझ्या आयुष्यात एकच खोड आहे महाराज माझ्यात, मी खरं बोलतो. त्याची फळं भोगतो. खरं बोलल्याचा त्रास होतो मला, पण खरंच आहे मला. आज तुमची माझी फक्त घरं इमारतीनं उभी आहेत, नाही तर विचारानं संपलेली घरं आहेत. काय मध्ये तुमच्या माझ्या घरात काय नाही राहिलं महाराज? काय राहिलं नाही? जिव्हाळा राहिला नाही, प्रेम राहिलं नाही. भजन कमी झालं. भजन कमी झालं का घरात वाद सुरू झाले. भजन कमी झालं का घरातली वातावरण बिघडली. आज तुमच्या माझ्या घरात समाधानच नाहीये. शेतकऱ्याच्या घरात तरी बरं आहे, नवरा शेतातून आला तर ती बाई म्हणते चहा घेता का? या मोठ्यांच्या घरात तर तेही नाही. पप्या पप्या, त्याला विचार खायचंय का? कबायवरून खाऊन आलाय बाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, आणि त्याला म्हणा गच्चीत झोप, गच्चीत गपचीप झोप. आणि तोच 26 जानेवारीच्या भाषणात गावात म्हणतो काही भरीव कामं केली पाहिजे. काय करायचं काय? 26 जानेवारीचं भाषण आहे ना शाळेत, फक्त तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा, मग कळलं लोक किती राहत्या. पोरं गोळ्यांमुळं गुथले मारा, नाही तर पोरांना काय घेणं? पोरांना काय घेणं? इंग्रजी येऊन येतो त्या बंगल्यावर जाऊ, काय करायचं? त्यांना गोळ्या मिळाल्या का पोरं? आणि भाषण लवकर उरकावं म्हणून पोरं वाजी त्या. आपल्याला वाटतं भाषण आवडलं नाही, घोडा लावी त्या पोरं ते टाळ्यात लय अवघड आहे. महाराजांनी लिहिलंय, मी नाही लिहिलं. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. पूज्यता डोळा न देखावी माऊलीच्या वयात आहे. चातुर्य लपवी, महत्व हरपी, ही सफलता नाही. मग सफलता कोणती? गळ्यात माळ आली, हे श्रीमंत. आज वादाच्या भानगडीत पडू नका, काळ फार वाईट आहे. वादबीत कर. मग तुमच्या जन्माची खरी सफलता काय? आपण फक्त घरं बांधून ठेवलेत, तुम्ही आणि म्या. समाधान नाही, काही नाही राहिलं. इकडे काय राहिलं नाही, इकडे काय राहिलं नाही. सगळा बोंग्या झाला, बोंग्या. गरीबाच्या घरात तरी बरं आहे. बंगल्यावाल्याच्या पुढं भिकारी गेला, बंगल्यावाला गेट पुढंच उभं होतो लुंगी बिंगी लावून. बाहेर हे बाहेर उचलून आपटीन. तू भिकारी म्हणलाय, मी असाच होतो.
अरे तू तरी उचलून आपटितो, पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता नाही हे दिवस आले, हे तुला सांगाय आलो. महाराजांची भाषा आहे, ओवी आहे त्याला नवलांकाराची. विशेषत लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकट नाच वा वा वा. ते कुठं चालतं का? शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तर कुठं दूध देतं का? जैसे असतं ना आजेचे, शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कुठं दूध देणार आहे का? तशी तुम्ही घमेंडीनं किती मोठे झाले तरी नामाशिवाय सुखी होऊ शकत नाही. नाही नाही नाही, ते चालत नाही. श्रीमंती पाय स्वर्गात काय नाही हो, स्वर्गात काय नाही. तुम्ही इथं नीट राहा. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा आता मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही खालून रिंगा द्यायचा येऊ का? अहो महाराज, आपण मेल्याचं ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं, हा स्वर्ग. वर काय करायचंय? वर जायला पुण्य लागतं. 9वा अध्याय सांगतोय, पापात मग पापा नरका जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य. आणि पुण्य संपलं परत खाली यावं लागत आहे. मग त्या पुण्याची बावटीस आहे. आणि स्वर्गातही लई लफडेत महाराज. स्वर्ग काय सोपा काय? इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, मोहिनीच्या संगे भस्मासूर गेला, वाली प्राण गेला, वरही कुटानीच आहे ना. मग वरच्या लफड्यांपेक्षा खालचे लफडे बरे ना. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. पण कधी आला शीतल शांतीचा वारा, येणे सुख झाले शरीरा, विठला पाद काळाची पण कधी घोळा वाजती टाळ, घोळा वाजती टाळ, धन धना नाद रसाळ, धन धना नाद रसाळ, उधो झाला पाही वेळ, उधो झाला पाही वेळ, उठावा देवदा गोपाल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा खुला खुला आवाज दिला, जन्म आलो त्याची. आणि आज एवढ्या लोकांमध्ये कार्यक्रम झाला, हीच ह्या बिचाऱ्याच्या जन्माची सफलता. लोक आता एवढी लोक सभेला आणायला 20 लाख रुपये लागले असते, आणि यांना गप्प बसवाय 500 पोलीस लागले असते. मग आता मलाच यानं 2-4 लाख द्यायला काय हरकत काय? त्यानं उलट म्हणलं बाई, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, त्याला 8 महिने काही नव्हतं, चला चला. ते एवढ्या बायांना त्यांना देत होतं, त्यातले निमित्त मला द्यायला काय हरकत? विनोदाचा भाग सोडा, पण तो त्यांच्याच आशीर्वादावर मोठा होणार आहे. हा, आणि चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधी वाया जात नाही. आता आपल्याला त्यांच्या वाढदिवसाला आपल्याला 2 कामं करायची आहेत महिला पुरुषांना. ज्यांच्या घरामध्ये जुने मोबाईल असतील त्यांनी उद्या परवा गोळा करायचे ते मोबाईल, आणि जुने मोबाईल रिपेअर करून गरीबाच्या पोरांना ऑनलाईनला द्यायचे अभ्यासाला. एक प्रत्येकाच्या घरात जुना मोबाईल पडेल आहे, त्याचं काही बॅटरी गेली असेल
किंवा आपलं त्याला डिस्प्ले काय गेला असेल, थोडे पैसे लागतील, पण एक गरीबाचा मुलगा जर आपल्या मोबाईलवर शिकला तर त्याचा आशीर्वाद आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद असेल. देवाला महाराजांची महाराज तुम्ही देवा ओवी आहे त्याला, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. एवढं काम आपल्या हातात आहे. दुसरं एक काम करायचंय. एक दिवस सगळ्या माणसांनी एक 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 एखादा माणूस गोवा खात असेल, त्याची किंमत 10 रुपये असेल, त्याने एक दिवस गोवा खायचा नाही. एक दिवस एक माणूस क्वार्टर पित असेल, तिची किंमत 60 रुपये असेल, ते त्याने प्यायची नाही. एक दिवस तो धाब्यावर जेवत असेल, त्याने जेवायचं नाही. ते पैसे गोळा करायचे आणि तुमच्या माझ्या हृदयातलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तेवढे पैसे राम मंदिराला द्यायचे. संपला विषय. एक दिवस चांगला माणूस हॉटेलमध्ये टाईट करायला 180 रुपये लागतात. 180 मध्ये 20 टाकायचे, 200 राम मंदिराला द्यायचे. पण भविष्यात रामाला 1 द्याल, राम लाख देईल. आणि का देऊ नये? नको ते. आता हे तुम्ही आणि मी गंधबाड्या करून कमावलं, काय मागच्याला घेणं? आता बारीक अभ्यास करा, सूक्ष्म चिंतन करा तुमचं माझं. आज आपण कधी अंगाला चांगले कपडे घातले नाहीत, कधी भारी चहा पिलो नाही, सगळं मागच्या अवलादीसाठी कमवून ठेवलं. काय घेणं राहिलं? त्यांना काय घेणं? ते म्हणते कर्तव्य आहे. आपला पोरे आपल्याला म्हणतोय काय केलं माझ्यासाठी. आता काय बोलायचं? केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली झक मी, आता काय करीन काय? हा लगेच म्हणतो कोणी मारा सांगितलं, म्हणजे काय उपयोग काय? महाराजांची भाषा आहे, माझी नाही. महाराजांनी याच्यासाठी अभंग लिहिलाय. अरे मी तर वानाता परती कर्म हिनवती मंदबुद्धी तुझ्या आठवले नाही कधी वाचे कृपा नाही माय बापा नाही ऐकले गायले गीत तरी सांगितले तर नावडे पुराण बसले संत करू नये तो केला वापर व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करायचं नाही. संत सेवा घडले जाणं पूजा लोक मूर्तीचे असंग संघ घडले अन्याय बहुता धर्मबाब नकळे हित नाही बोलवा ठुते आप आपल्या घात करू शत्रू झालो मी दावेदारू तू कृपेता सागरो उतरी पार तुका म्हणे. तुकोबा राहिलेलं काय उपयोग झाला? आपण एवढं कमावलं. वैश्यगात आलेली सून ज्येष्ठात म्हणती मी आले तेव्हा या घरात काहीच नव्हतं, काही नव्हतं. अहो नसू दे काय, तू ज्याच्या संग आली तो तर होता ना, का तोय तू तिकूनच घेऊन आली? काय लबाडे. करू नये तो केला व्यापार, व्हायला भार कुटुंबाचा काय उपयोग आहे? मग निदान रामाच्या चरणी 1 रुपया गेला तर तो निदान चांगल्या ठिकाणी जाईल. एक गरीबाच्या मुलाच्या ठिकाणी गेला तर तो चांगल्या ठिकाणी जाईल. एक गरीबाच्या मुलीच्या 10वी, आता हे महिला म्हटलं आपल्या घरी एक जुना मोबाईल आहे, 10वीच्या मुलीला गरीबाच्या देऊन टाका. ती मुलगी जर शिकली पुढे भविष्यात तिचं चांगलं झालं तर तिच्या आशीर्वाद आपलं चांगलं होईल ना. यांच्यासाठी कमवून करायचं काय? 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत. 70 लोक माझ्या पुढे असे बसले कीर्तनात आत्ता, का तुम्ही तुमच्या आईशी बोलत नाहीत. आज आत्ता मला नाव सांगायला नका. आणि यातल्या निम्या सासू सासरीशी बोलत नाहीत आत्ता. आणि बचत गट काढी ती काय गट काढी ती. महिलांचं संघटन झालं पाहिजे. भाषण करणारे शब्दच कुठून आणतात काय कळत नाही. इतके मंजूळ शब्द राहते त्यांचे. महिलांचं संघटन झालं पाहिजे. 8 दिवस झाले सासऱ्याला आंघोळीला पाणी नाही, त्याच्या पगलात गुशिडे झाले, तू इकडे संघटन करते. माझी भाषा नाही ओवी आहे त्या. अरे अरे जयाचे आई कथाड नाही. परत पुस्तक काय ज्याचं घर चांगलं नाही त्याचा कुठं परमार्थ आहे का? बायका जगात दोघांनाच चांगल्या मिळतात भाऊ, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खाला निभारली, किती हाना, गम नाही पस्तावा नाही, एवढं वखात मुतात तरी ती म्हणती काला है लेकिन दिल वाला है. बायको फक्त यांची मार खात नाही, भजन्यांच्या पखवाद्यांच्या. आमच्या बायका नाही मार खाते अजून तर नाही भाऊ. आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला नाही गेला का लगेच आजही चालले का